तर आता मुंबई, ठाणे, रायगड समुद्रकिनारी भागात उंच लाटांचा इशारा देण्यात आलाय। 3.5 ते 3.8 मीटर इतक्या उंच लाटा या उसळतील असा इशारा देण्यात आलेला आहे प्रशासनाकडून। लहान बोटींना समुद्रात न जाण्याचाही इशारा दिलेला आहे। किनारपट्टी परिसरापासून दूर राहा अशाही स्वरूपातली माहिती देण्यात आलेली आहे, आवाहन करण्यात आलेलं आहे। उंच लाटा उसळतील, भरतीचा हा काळ आहे आणि त्यामुळे उंच लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, साधारण किती वाजताच्या सुमारास या मोठ्या उंच लाटा उसळतील? साधारणतः सायंकाळी 4 वाजल्यापासून तशा स्वरूपाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत, ते रात्रीपर्यंत असतील असं सांगण्यात आलेलं आहे। मुंबईसह आसपासचा जो किनारी पट्टीचा भाग आहे अशा ठिकाणी खबरदारी घेण्याचा इशारा देखील राज्य आपत्कालीन विभागाच्या वतीने सांगण्यात आलेला आहे। समुद्रकिनारी कोणी जाऊ नये, समुद्राच्या आसपास कुठे किनारपट्टीमध्ये प्रवेश करू नये, कारण की मोठ्या लाटांमध्ये एखादी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे कुठे ना कुठेतरी प्रशासनाने सतर्कतेचा सुद्धा इशारा सर्वसामान्य लोकांना देण्यात आलेला आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर सर्वसामान्य नागरिकांनी या भागामध्ये जाऊ नये, कारण मोठ्या लाटा उसळणार आहेत आणि पाऊस सुद्धा सध्या मुंबईमध्ये जोरदार सुरू आहे। महाबळेश्वर तपोळा रोडवरती रस्ता दरीमध्ये गेलाय। झोळेची खिंड इथे हा रस्ता दरीमध्ये गेलाय, वाहतूक त्यामुळे थांबवण्यात आली आहे। रस्ता तयार करून 1च वर्ष झालेलं होतं, मात्र तरीही निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुनाच या रस्ता खचण्यामुळे समोर आलाय। काही पर्यटक हे तापोळ्यामध्ये अडकलेले आहेत, तर तापोळ्याला जाणारे पर्यटक हे माघारी फिरलेत। मात्र स्थानिकांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा रस्ता, त्यांच्यावरती मात्र हे संकटच कोसळलेलं आहे। महाबळेश्वर तापोळा हा रस्ता दरीमध्ये गेलाय, वाहून गेलाय। झालेलं काम निकृष्ट दर्जाचं होतं असा आरोप आता केला जातोय। तर महाबळेश्वरमध्ये अर्थातच नयनरम्य असं ठिकाण असल्यामुळे आणि त्यातच पावसाळ्यामध्ये अनेक जण फिरण्यासाठी येत असतात आणि त्यातच महाबळेश्वर तापोळा रस्ता हा दरीमध्ये गेलेला आहे। झोळेची खिंड इथे हा रस्ता खचलेला पाहायला मिळतोय, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। हा रस्ता नुकताच तयार करण्यात आलेला होता। बाजूला मातीचे ढिगारे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। रस्ता बांधकामाचं साहित्य सुद्धा बाजूला ठेवलेलं पाहायला मिळत आहे।